माझिया भोवती हाताची कुंपण, माझिया भोवती हाताची कुंपण, मी तळहाती प्रभू येशूच्या, मी तळहाती प्रभू येशूच्या, माझिया भोवती हाताची कुंपण. स्तोत्रसंहिता अध्याय 139 वचने 7 ते 10. मी तुझ्या आत्म्यापासून कोठे निघून जाऊ, मी तुझ्या समक्षतेपासून कोठे पळून जाऊ. मी वर आकाशात चढलो तरी तेथे तू आहेस, अधोलोकी मी आपले अंथरूण केले तरी पहा तेथे तू आहेस. मी पहाटेचे पंख धारण करून समुद्राच्या अगदी पलीकडल्या तीरावर जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला चालवेल, तुझा उजवा हात मला धरून ठेवेल. आमेन. आमेन. हालेलुया. देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगत आहे, देवा तुझ्या समक्षतेपासून, तुझ्या उपस्थितीपासून, तुझ्या नजरेच्या आड मी कसा होऊ. जर मी उंच आकाशात गेलो तरी तिथं तू आहेस. हालेलुया. एक सेवक, दुसरा अध्याय 1 ते 12 वचनात आपण पाहतो, एलिया नावाचा जो सेवक होता, परमेश्वराने अग्नीचे रथ त्याच्यासाठी पाठवले आणि बावटळीतून, बावटळ माहिती सगळ्यांना, बावटळीतून एलिया स्वर्गाला गेला. हे पाहणारे अनेक लोक तिथे होते. येशू ख्रिस्त पुनरुत्थानानंतर 40 दिवस त्याने दर्शन दिलं आणि 40 दिवस झाल्यानंतर 500 लोकांच्या जमावा देखत येशू ख्रिस्त स्वर्गात घेण्यात आला. हालेलुया. सगळ्यांनी डोळ्यांनी पाहिलं येशू स्वर्गात चाललेला आहे, पण येशू मात्र वावटळीद्वारे स्वर्गात गेलेला नाही. हालेलुया. एलिया वावटळीच्या द्वारे स्वर्गात गेला. या दोन गोष्टीत आपल्याला लक्षात येतं, एलिया जो आहे तो मातीच्या शरीराने स्वर्गात गेलेला आहे, पण येशू ख्रिस्त अविनाशी शरीरात रूपांतरित होऊन तो स्वर्गात गेलेला आहे. हालेलुया. आणि म्हणून एलिया वावटळीच्या द्वारे स्वर्गात गेला. हनोक डायरेक्ट देहासहित स्वर्गात घेण्यात आला. हे लोक उचलले जात होते, ते आकाशाच्या उंच पलीकडे निघून गेले, पण तरी देवाने त्यांचा हात सोडला नाही. देव त्यांच्या बरोबर होता. पुढे बायबल आपल्याला सांगतं, अधोलोकी मी आपल्या अंथरूण केले, मी खोलवर गेलो तरी तू तिथं आहेस. समुद्रातून या ठिकाणाहून मी पलीकडच्या तीरावर गेलो तरी तू तिथं आहेस. हालेलुया. योना नावाचं देवाचं सेवक 4 अध्यायाचं पुस्तक आहे, पण माणसाचं डोकं बदलून टाकणारं पुस्तक आहे, विचार बदलून टाकणारं पुस्तक आहे. योनाशी देव बोलत आहे, योना बाळा निनिवेला जा. गेला किनाऱ्यावरती, निनिवेचं जहाज समोर लागलंय, पण त्यांनी काय केलं, हळूच तार्शीसच्या जहाजात जाऊन बसला. आणि नंतर तुम्हाला माहित आहे की कशा प्रकारे समुद्रात वादळ उठलं आणि मग शेवटी योनाला उचललं आणि डायरेक्ट समुद्रात फेकून दिलं. हालेलुया. योना समुद्रात. देवाने एक मोठा मासा सिद्ध केला होता. त्या माशाने योनाला गिळून घेतलं. 3रा अध्याय घरी गेल्यावर नक्की नीट वाचा बारकाईने. 2रा 3रा अध्याय. योना देवाच्या इच्छेपासून लांब पळत होता, माशाच्या पोटात गेला आणि तिथं गेल्यावर तो देवाची प्रार्थना करायला लागला. प्रेज द लॉर्ड. योना कुठून प्रार्थना करतो, माशाच्या पोटातून. मासा जितका मोठा असतो तितका तो समुद्राच्या जास्त खोलवर जाऊ शकतो. योना माशाच्या पोटात आहे, मासा अख्ख्या समुद्रात फिरतोय, खोलवर जातोय, वर येतोय, खाली जातोय. योना सागराच्या तळापर्यंत गेला. त्याची प्रार्थना माशाच्या पोटातून देव ऐकत होता. योना समुद्राच्या तळाला गेला, तिथं सुद्धा देवाने तसा हात सोडलेला नाही. देव त्याची प्रार्थना ऐकत होता. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा आपण प्रार्थना करत नाही, मग देव घालतो कधी कधी माशाच्या पोटात.
आता तरी मग प्रार्थना करशील. असे प्रसंग, अशी परिस्थिती आपल्या जीवनात उद्भवते की देव आपल्याला प्रार्थनेला लावतो. एक परिवार होता, चर्चला जात नव्हता. पाळत 17 वेळा सांगायचे, प्लीज प्लीज चर्चला या. जातच नव्हते. एका लहान मुलाला चावलं साप. गावात दवाखाना नव्हता. चल देवाकडे घेऊन जाऊ, चर्चला घेऊन जाऊ. कुणीतरी साप मारला, दाखवायला आणला पाळायला. हा साप चावलाय, प्रार्थना करायच्यासाठी. चर्चमध्ये पहिल्यांदा कुटुंब आलं. पाळकांनी प्रार्थना केली, देवा मी तुझे आभार मानतो आणि हे सापा मी तुझे पण आभार मानतो. मी इतके वर्ष या लोकांना बोलवतो, कधी चर्चला आले नाही, पण तू एका झटक्यात सगळ्यांना चर्चला आला. देव असं काहीतरी करतो आणि माणसाला बरोबर त्याच्या इच्छेप्रमाणे बरोबर एका ठिकाणामध्ये बसतो. योना बाहेर आहे तोपर्यंत इकडं तिकडं पळतोय, पण माशाच्या पोटात गेला तर त्याला पिक्चरचं गाणं आठवलं नाही प्रियांनो. त्याला वाटलं नाही की माझ्या घरी कोण वाट बघते, फोन करावा. त्याला वाटलं नाही की मला कामावर जायचंय. त्यांनी बाकीचे सगळे विचार सोडले आणि फक्त येशू येशू येशू. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की मी उंच आकाशावर चढून गेलो तरी हे देवा तू तिथं आहे. मी सागराच्या तळाला गेलो तरी हे परमेश्वरा तू तिथं आहे. जगाच्या दिगंतापर्यंत, जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत मी कुठंही गेलो तरी देव माझा हात सोडणार नाही. दाविदाला म्हणत आहे. हालेलुया. देव त्याच्या लोकांचा कधीच हात सोडत नाही. हालेलुया. आजचा संदेश आहे, देव माझा हात कधीच सोडणार नाही. सगळ्यांनी म्हणायचंय, देव माझा हात कधीच सोडणार नाही. देव माझा हात कधीच सोडणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हात मी पण धरला होता लागला हात माझ्या पायाचा. बाळासाहेब सांगतात ना, मुलांनी मुलीचा हात हातात घ्या. सगळ्यांना सांगतात आहे ना, बऱ्याच जणांना अनुभव असेल. लग्न म्हटलं की हात हातात येतो. सुखात दुःखात, गरिबी श्रीमंती सगळे वचनं घेतले जातात. 2 दिवस झाले नाही का सगळे वचन विसरतात. स्त्री बिचारी एखाद्या संकटात असेल, संकट वाटून घेता येतं का? दुःख दुसरं खूप तुझं डोकं दुखतंय, थांब थोडंसं मी घेतो, माझं थोडं दुखतं, असं करता येते का? नाही करता येत. आई मुलांचं, माता पित्यांचं, लेकरांचं नातं आहे. असं वाटतं परिवारात सगळ्यांनी एकमेकांना घट्ट धरलेलं आहे. लेकरं परीक्षेला गेले तर तुम्हाला त्यांच्या बाजूला बसता येतं का? हो, नाही जाता येत, नाही साथ देता येत. शेवटी शिवडी सिमेंटरीला गेलं तर खड्ड्यात दुसरं बाहेरचा माणूस पडतं का? नाही मला पण जायचं असं म्हणतं का कोणी? सगळे खड्ड्याच्या बाहेरच लांबच घसरण पाय पडत आत काय लांबूनच येतं का कोणी जवळ? जगाची जी नाते आहेत याविषयी मी बोलत आहे. पती पत्नीचा असो, आई मुलाचा असो, भावा भावाचा असो, बहिणी बहिणींचा असो, सासू सुनेचा असो, जगातलं कुठलंही नातं असो, त्याला कुठंतरी बंधनं पडतात. पण एकच नातं आहे, जे नातं अगापे या प्रेमाने जोडलेलं आहे, जे नातं देव आणि मानव यांच्यामध्ये आहे. या नात्याला तोड नाही प्रियांनो. हालेलुया. प्रत्येक व्यक्ती तुम्हाला सोडून जाईल. आई सोडून जाईल, वडील सोडून जातील, भाऊ सोडून जाईल, बहीण सोडून जाईल, ज्याच्यावर तुमची भिस्त आहे तो तुमचा मित्र तुम्हाला सोडून जाईल. पण तुमचा देव येशू ख्रिस्त तो तुम्हाला कधीच सोडत नाही. हालेलुया. प्रेज गॉड. येशू तुमचा हात कधीच सोडत नाही. इस्रायल घाबरलेल्या स्थितीमध्ये होता आणि म्हणून यशायाच्या 41व्या अध्यायाच्या 13व्या वचनामध्ये बायबल सांगतं, हे इस्रायला तू घाबरू नको, याकोबा मी तुझा उजवा हात धरून तुला म्हणत आहे की तू भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मनुष्य घाबरलेल्या स्थितीत असतो प्रियांनो,
त्यावेळेस सगळेजण साथ सोडतात. ज्यावेळेस तुम्ही संकटात सापडता सगळे साथ सोडतात, पण परमेश्वर त्या प्रसंगात म्हणतो की भिवू नको, मी तुझा उजवा हात धरून तुला म्हणत आहे की मी तुझ्या बरोबर आहे, तू घाबरू नको, तू हिम्मत धर. हालेलुया. प्रकटीकरणाचं जर पुस्तक वाचलं पहिल्या अध्यायामध्ये पवित्र शास्त्रात 20व्या वचनात बायबल सांगतं, येशूचं वर्णन दिलेलं आहे. येशूच्या हातामध्ये 7 तारे आहेत. किती तारे? 7 तारे. ते 7 मंडळांचे दूत आहेत. 7 मंडळांचे ते पाळक वर्ग आहेत. आणि मग ताऱ्यांचा विचार केल्यानंतर अब्रामाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. तुझी संतती आकाशातील ताऱ्यांसारखी मी करीन. त्या आकाशातील तारे तुम्ही आणि मी आहोत. हालेलुया. आणि हे तारे कुठे आहेत? येशूच्या हातामध्ये आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण येशूच्या पवित्र हातामध्ये आहोत. योहान याचा 10वा अध्याय 27 ते 30 पर्यंत आपण वचन जर पाहिली तर पवित्र वचन आपल्याला सांगतं, परमेश्वराने तुम्हा सर्वांना माझ्या हातामध्ये दिलेलं आहे. येशू ख्रिस्त म्हणतो, परमेश्वराने तुम्हा सर्वांना माझ्या हातात दिलेलं आहे. माझ्या हातातून तुम्हाला कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही. तुम्ही आणि मी येशूच्या हातात आहोत. सगळ्यांना कळतंय का? आपण कोणाच्या हातात आहोत? येशूच्या हातामध्ये आहोत. तुम्हाला आणि मला कुणीच व्यक्ती, सैतान, दुरात्मे, रोग, आजार, पीडा येशूच्या हातापासून वेगळं करू शकत नाही. येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला त्याच्या तळ हातांवरती झेलून धरतो. येशू तुम्हाला आणि मला त्याच्या सामर्थ्यामध्ये झेलून धरतो आणि तो आपल्याला संकटात कधी पडू देत नाही. बायबल सांगतं नीतिसूत्रे 24 आणि 16 मध्ये धार्मिक 7 वेळा पडला. किती वेळा पडला? धार्मिक 7 वेळा पडला तरी तो उठेल. हालेलुया. का? कारण धार्मिकाचा हात परमेश्वराने धरलेला आहे. धार्मिक किती वेळा पडला तरी देव त्याला उचलणारा आहे. त्या परिस्थितीतून परमेश्वर त्याला बाहेर काढणारा देव आहे. अनेक अशी उदाहरणं आहेत पवित्र शास्त्रामध्ये. देवाने त्याच्या लोकांचा हात धरलेला आहे. एदेन बागेमध्ये ज्यावेळेस आदाम आणि हवा या दोघांनी पाप केलं, आदामाने बदाम खायचं सोडून दिलं आणि मधल्या झाडाचं फळ खाल्लं. पाप झालं त्याच्याकडून. पापामुळे शाप आले. देवाने खरोखर त्या ठिकाणी बायबल सांगतं की शिळोप्याचा वार सुटला आणि परमेश्वर तिथं आला. म्हणजे हे पाप करत असताना परमेश्वराची उपस्थिती त्यांच्या जीवनातून नष्ट झाली होती. आणि त्या दिवसानंतर आदाम आणि हवेच्या त्या पापानंतर सर्व गोष्टी शापित झाल्यानंतर परमेश्वराने एक चांगला निर्णय घेतला की मी माझ्या लोकांचा हात कधी सोडणार नाही. हालेलुया. मी माझ्या लोकांना नेहमी माझ्या बरोबर ठेवीन. माझ्या लोकांचा हात मी पकडून ठेवीन. त्यांना कधी संकटात एकटं सोडून जाणार नाही. ते जर आता परत त्या झाडाचं फळ खायला गेले तर मी त्यांना हाताला धरून ओढून मागे घेऊन येईन. हालेलुया. आणि म्हणून पवित्र शास्त्रात अनेक अशी उदाहरणं आहेत. येशू ख्रिस्त म्हणतो, पवित्र वचन आपल्याला सांगतं, परमेश्वर देव म्हणतो की मी तुझा उजवा हात धरलेला आहे, मी तुला कधीच सोडणार नाही. हालेलुया. सगळ्यांना कळतंय वचन? प्रेज द लॉर्ड. हात वरती करून दाखवा. प्रेज द लॉर्ड. येशू त्याच्या लोकांचा हात कधी सोडत नाही. हालेलुया. वास्तवात जर पाहिलं, येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी या जगात आला आणि ज्या वेळेस तो असंख्य चिन्ह चमत्कार करत होता, लोकांना आशीर्वादित करत होता. नीट लक्ष देऊन ऐकताय सगळे? येशू ख्रिस्त या जगात कुठल्याही धर्माची स्थापना करायला आला नव्हता. तारण हे कुठल्या धर्मात नाही प्रियांनो. तारण हे येशूमध्ये आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्याला येशू ख्रिस्त भेटला त्याच्या जीवनात त्याला आशीर्वाद मिळतात. आणि म्हणून कोणाचं धर्म परिवर्तन करण्यासाठी आम्ही मीटिंग ठेवत नाही. प्रेज द लॉर्ड. लक्ष देऊन ऐकताय का? लक्ष देऊन ऐका सगळेजण. प्रेज द लॉर्ड. कोणाचं धर्म परिवर्तन करण्यासाठी मीटिंग ठेवलेलं नाही. कोणाचं धर्म जात बदलण्यासाठी मीटिंग ठेवलेलं नाही. तुमचं जीवन बदलण्यासाठी मीटिंग आहे प्रिया. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये खरी शांती यावी,
तुम्हाला कळावं, प्रत्येकाच्या जीवनात येशूचं सामर्थ्य उतरून यावं म्हणून ही सभा आहे. येशू 2000 वर्षापूर्वी आला प्रियांनो. देवाचा पुत्र असताना स्वर्ग सोडून या भूमीवरती आला आणि त्याने चिन्ह चमत्कार केले. त्याच्या सेवेत त्याने महत्वाच्या 2 घटना आपण पाहणार आहोत की ज्या वेळेस त्याने लोकांचे हात धरलेले आहेत. येशू ख्रिस्त सर्व जनसमुदायाबरोबर होता. आपल्या सर्व 12च्या 12 शिष्यांना त्यांनी सांगितलं, तुम्ही मचव्यात बसा आणि पलीकडच्या तिरी जा आणि मी तुमच्या नंतर तिथे येतो. शिष्य मचव्यातून चालले, हाय अरे हाय अरे हाय अरे हाय, हा मचव्यातून चालले, एकदम आनंदात चालले. अच्छा, समुद्रामध्ये मोठं वादळ उठलं आणि त्या वादळाकडून एक व्यक्ती चालत येताना त्यांना दिसला. शिष्य घाबरले प्रिया, शिष्य घाबरले. मचवा असेल, सगळे शिष्य मागे निघले. 12च्या 12 सगळे म्हणले भूत येते की काय, घाबरले. येशू लांबूनच त्यांना म्हटला, भिवू नका, मी आहे. हालेलुया. या शब्दात खूप सामर्थ्य आहे. 12च्या 12 घाबरले होते. एकामध्ये सॉलिड डेअरिंग होती, पेत्र. खरंच तू येशू आहेस, मला पण सांग, मी पण पाण्यावर चालतो, मला पण तुझ्याकडे बोलव. येशू म्हटलं ये. मछव्यामध्ये होता, हळूच पाय खाली ठेवला. अरे रोज पाय ठेवतो, पाण्यात बुडून जातो. पाय ते एकदम चांगले कठीण झालेत, बुडत नाही. वा येशू 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 येशू. वादळाकडे तरी पाहिलं आणि मग थरथर कापला, घाबरायला लागला. आणि बायबल सांगतं तिथंच तो खाली बुडायला लागला. हालेलुया. पेत्र बुडायला लागला, पाण्यामध्ये हळूहळू खाली सांगते. आता परत एकदा वादळाकडून दृष्टी बाजूला गेली आणि परत येशूकडे बघायला लागला. येशू मला वाचव, येशू मला वाचव. बायबल सांगतं, पवित्र वचन मत्ती शुभवर्तमानामध्ये या घटनेचा उल्लेख केलेला आहे प्रियांनो. पवित्र शास्त्र सांगतं की त्या ठिकाणी येशू पुढे आला आणि त्याने मत्ती 14:31 मध्ये त्याने पेत्राचा हात पकडला. हालेलुया. पेत्राला येशूने बुडू दिलं नाही. दुसरा कोणी असता तर म्हणला असता, बरं झालं बुड, माझ्यावर अविश्वास दाखवला, असंच पाहिजे तुला, असंच पाहिजे, बुड बुड बुडता खाली, तुला अजिबात हात देणार नाही. तुला सांगितलं ना विश्वास ठेव, किती वेळा सांगितलं तरी तू तसाच वागतो. तुला मी आता सोडूनच देणार, तू बुड. देवाच्या लोकांनो, पवईकडे पाहून येशूचं मन कासावीस झालेलं आहे. येशू पवईकडे पाहून रडत आहे. प्रेज द लॉर्ड. कारण पवईची लोक दुःखाच्या संकटाच्या त्या समुद्रात बुडत चाललेले आहेत. पवईची लोक पापामध्ये बुडत चाललेले आहेत. जवळच मोठा तलाव आहे, बुडण्याचा अनुभव तुम्हाला माहिती आहे. खूप लोक बुडाले तिथे आजपर्यंत. बुडणं म्हणजे काय, वाईट गोष्टींमध्ये लोक बुडत चाललेले आहेत. दारूच्या व्यसनामध्ये लोक बुडत चाललेले आहेत. लोकांचे संसार कर्जामुळे बुडत चाललेले आहेत. लोकांचं जीवन उद्ध्वस्त होत चाललेलं आहे. लोक पापामुळे मरत चाललेले आहेत. लोक खाली खाली चाललेले आहेत. अविश्वास दाखवून आजूबाजूच्या जगाकडे पाहून लोक, या पवईमध्ये लोक बुडत चाललेले आहेत. पापामध्ये, संकटामध्ये, रोगामध्ये, पीडात, आजारात, कर्जात, दुःखात लोक बुडत चाललेले आहेत. या बुडणाऱ्या लोकांना आज येशूच्या हाताची गरज आहे. या बुडणाऱ्या लोकांना आज देवाच्या सामर्थ्याची गरज आहे. हालेलुया. मी सहज बोलत नाही प्रियांनो. जर तुमच्या जीवनात कर्ज असेल, आज जर जीवन येशूला दिलं, माझा येशू आपला हात तुमच्यासाठी पुढे करील आणि त्या कर्जातून तुम्हाला बाहेर काढील. आज जर तुम्ही दुःखात असाल, आज जर तुम्ही संकटात असाल, आज जर तुमच्या जीवनामध्ये ताणतणाव असेल, आज येशूला म्हणायचंय, येशू मी बुडत आहे, माझं सहाय्य कर. येशू त्याचा हात पुढे करेल
आणि आज रात्री तो तुम्हाला बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही. येशू तयार आहे संकटातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. येशू तयार आहे दुःखातून तुम्हाला बाहेर काढण्यासाठी. एक साक्ष सांगतो तुम्हाला, सगळं लाईव्ह टेलिकास्ट आहे. हालेलुया. फक्त एक भावाला मी विनंती करतो, ब्रदर फिलिप उभे राहा. माझ्या भावाकडे सगळ्यांनी बघा. ब्रदर फिलिप पहा सगळ्यांनी त्याच्याकडे. पाहिले का? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. या भावाविषयी मी साक्ष देते. एक रात्री मध्यरात्री देवाच्या आत्म्याने मला उठवलं झोपेतून. उठ आणि प्रार्थना कर. देव प्रेरणा देतो, प्रार्थनेची प्रेरणा देतो देव. मला प्रेरणा दिली देवाने, उठ प्रार्थना कर. मी उठलो, डायरेक्ट गुडघ्यावर आलो. काहीच कारण नाही. ब्रदर फिलिपचा चेहरा मला देवाने दाखवला. याच्यासाठी प्रार्थना मलाच माहित नाही मी का रडतोय. रडून कळकळून प्रार्थना करत आहे. तेव्हा माझ्या भावावर दया कर. माझ्या भावाला नवीन जीवन दे. माझ्या भावावर कृपा कर. रडत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, म्हटलं मध्यरात्री कुठं फोन करायचा. पहाटे उठलो मी, पहिला फोन लावला. सकाळी 6-7 वाजता त्यांना फोन लावला. बरोबर आहे ब्रदर? सकाळी पहाटे एकदम त्यांना फोन लावला. ब्रदर मला माहित नाही, माझं मन तुमच्यासाठी बेचैन झालंय. इतक्या वाजता मी तुमच्यासाठी रडून प्रार्थना करत होतो, कळकळून प्रार्थना करत होतो. त्यांनी सांगितलं की त्यावेळेस मी आत्महत्येचा प्रयत्न करत होतो. तो भाऊ इथं बसलाय, संदेश सांगणारा दास इथं बसलाय, आणि ज्या देवाने प्रकट केलं तो येशू आज इथं उपस्थित आहे. मी आत्महत्या करणारच होतो. जीवनाला ते कंटाळले होते, परंतु त्या प्रार्थनेने त्यांचं जीवन परिवर्तित झालं. प्रिय हालेलुया. आणि आज ते प्रभूमध्ये आहेत. टाळ्या वाजून देवाला गौरव देतो. जर कुणी बुडत आहे प्रियांनो, जर कुणी संकटांमध्ये बुडत चाललेला आहे, त्याच्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. आपण फक्त प्रार्थना करायची. येशू त्याला हात देईल आणि बाहेर काढायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पेत्राला बाहेर काढलं. ब्रदर फिलिप यांना त्या मृत्यूछायेच्या दरीतून बाहेर काढलं. माझा विश्वास आहे, माझं चॅलेंज आहे, माझा दावा आहे, आज रात्री तोच येशू इथं आहे. तुमच्या जीवनातलं कुठलंही संकट असू द्या, आज देव तुमचा उजवा हात धरणार म्हणजे धरणारच. या तीळ मात्र शंका नाही. त्या संकटातून देव आज तुम्हाला बाहेर काढणार म्हणजे काढणारच. मी हा संदेश देत असताना, बोलत असताना तुमच्या डोळ्यासमोर तुमची परिस्थिती आलेली आहे प्रियांनो, की कुठल्या संकटात मी अडकलेलो आहे, कुठल्या पाशात मी अडकलेलो आहे. येशूला हाक मारायला किती लोक तयार आहेत. हालेलुया. येशूने त्या ठिकाणी महान अद्भुत चमत्कार केला. पेत्राला बाहेर काढलं आणि उचलून, 2 हाताने उचलून नावे ठेवलं नाही. बुडणारा पेत्र परत एकदा पाण्यावर चालू लागला प्रियांनो. परत चालत जाऊन माछव्यात जाऊन बसला. हालेलुया. धार्मिक 7 वेळा पडला तर तो परत उठणार आहे, कारण देवाने त्याचा हात धरलेला आहे. हालेलुया. त्या विनाश गर्तेतून काढण्यासाठी येशू तयार आहे. दुसरं एक उदाहरण पवित्र शास्त्रात दिलेलं आहे. मार्क याचा 5वा अध्याय, आणि त्यातील जर आपण काही वचनं पाहिली, मार्क याचा 5वा अध्याय. येशू ख्रिस्त वाटेने जात होता. खूप मोठा जनसमुदाय त्याच्याबरोबर होता. येशू जात असताना येशूचे 12 शिष्य त्याच्या बरोबर आहेत.
मोठा जनसमुदाय त्याच्याबरोबर आहे. आणि तो जात असताना एक व्यक्ती त्याच्याकडे आला. त्याचं नाव याईर होतं. तो सभास्थानाचा एक मोठा अधिकारी होता. धनवान होता, श्रीमंत होता. त्याचे पैसे, त्याची मालमत्ता, त्याचं समाजातील प्रतिष्ठित स्थान, त्याच्याकडे असलेलं ऐश्वर्य, त्याच्याकडे असलेल्या सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच्या मुलीला वाचवू शकत नव्हत्या. म्हणून तो येशूकडे आला. येशूच्या समोर उभा राहिला आणि म्हटला, गुरुजी माझ्यावर दया करा, माझ्या मुलीवर येऊन हात ठेवा, ती खूप आजारी आहे, त्रासात आहे, तिच्यावर हात ठेवा म्हणजे ती बरी होईल. येशू म्हटलं ठीक आहे. नीट ऐका, येशू कधी कोणाला नाही म्हणत नाही. येशूकडं नाही हे उत्तर कधी नसतं. जर आज तुम्ही म्हटले येशू माझ्या घरी चल, तो तुमच्या घरी येणार म्हणजे येणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याईराने येशूला बरोबर घेतलं. याईर, येशू, येशूचे शिष्य, लोकसमुदाय सगळेजण चाललेत ती मुलगी बरी कशी होती पाहण्यासाठी. सगळेजण निघालेत. येशू त्या मुलीला बरं करण्यासाठी निघालेला आहे. जाता 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 अर्ध्या वाटेवरती आल्यानंतर एका स्त्रीने येशूच्या वस्त्राच्या काठाच्या एका गोंड्याला स्पर्श केला. 12 वर्ष आजारी असलेली स्त्री ती बरी झाली. आणि या गोष्टीविषयी, या चमत्काराविषयी चर्चा होत असता येशूने म्हटलं, मला कुणी स्पर्श केला? सगळी लोकांची गर्दी आहे, पण येशूला त्या स्त्रीने विश्वासाचा स्पर्श केला. ती त्याच क्षणी बरी झाली. या गोष्टीची चर्चा होत असताना, येशू त्यांच्याशी बोलत असताना, याईर, त्याची मुलगी आजारी, त्या मुलीच्या, त्या याईराच्या घरातून एक माणूस आला. त्याने याईराला सांगितलं, याईरा, तुझी मुलगी आता मरण पावली आहे. तुझी मुलगी मरण पावली आहे. येशूला आता त्रास देऊ नको. येशूला आता जाऊ दे, तू घरी चल, आता मुलीची प्रतिक्रिया करायला. बायबल सांगतं, येशूने त्या मनुष्याच्या, व्यक्तीच्या शब्दांकडे दुर्लक्ष केलं आणि येशू तसाच याईराच्या घराकडे निघाला, कारण याईराने त्याला विश्वासाने आमंत्रण दिलं होतं. हालेलुया. देवाच्या लोकांनो, याईराची कन्या मेली, पण याईराचा विश्वास मेला नाही. हालेलुया. याईराची कन्या मेली, पण याईराचा विश्वास जिवंत होता. याईराचा विश्वास जिवंत असल्या कारणाने येशूने त्याच्यातला विश्वास पाहिला आणि येशू तसाच याईराच्या कन्येच्या कडे निघाला. त्या ठिकाणी खूप लोक रडत होते. लोक रडत होते. येशू तिथे गेला. ती मुलगी तिथं मेलेली आहे. येशूने म्हटलं, ही मुलगी मेली नाही, ही मुलगी झोपली आहे. सगळे लोक हसायला लागले, हे तुम्ही आम्हाला काय सांगताय? सगळ्यांना बाहेर काढलं. हसणाऱ्यांना नेहमी बाहेर काढा. जे देवाच्या सामर्थ्यावरती अविश्वास दाखवतात ते लोक देवाच्या राज्यासाठी उपयोगाचे नाही. सगळे बाहेर गेले आणि बायबल सांगतं या ठिकाणी 41व्या वचनामध्ये, मार्क याचा 5वा अध्याय आणि 41 वचनामध्ये पवित्र शास्त्र सांगतं, येशूने तिचा हात धरला. त्या मेलेल्या मुलीचा हात धरला. योहान 11व्या अध्यायात आपण पाहतो, येशूने म्हटलं, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जीवनाने मृत्यूचा हात धरला. आपण वाटेने सरळ चाललो, एखाद्याचं प्रेत येत असेल समोर, आपण लगेच बाजूला जातो. प्रेत जाऊ दे बाबा, पहिलं प्रेताकडे आपण जात नाही, मध्ये जाऊन उभे राहत नाही. पण ज्या वेळेस येशूला प्रेत दिसलं, येशू त्या प्रेताकडे गेला आणि त्याला उठवलं. हालेलुया.
कारण त्याला स्वतःला माहित आहे की तो स्वतः जीवन आहे. जीवनाने मृत्यूचा हात धरला. त्या मुलीला तो म्हटला तलिथा कुम, म्हणजे मुली मी तुला सांगतो उठ. बायबल सांगतं ती मुलगी तिथंच जिवंत झाली. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. येशू आपला हात कधी सोडत नाही. याईराची कन्या मेली तरी येशूने तिचा हात सोडला नाही. प्रियांनो, येशू कधीपर्यंत आपल्या बरोबर असतो? कोण सांगेल मला? या हॉलमध्ये बसल्यांपैकी येशू कधीपर्यंत असतो? जगाचा अंत होण्यापर्यंत. अजून कोण सांगेल? अजून चांगलं उत्तर. येशू आपला हात कधीपर्यंत धरून ठेवतो? शेवटच्या श्वासापर्यंत. मेरे बहन ने बहुत अच्छा जवाब. काहींचं म्हणणं आहे येशू शेवटच्या श्वासापर्यंत आपला हात धरून ठेवतो. पण मी तुम्हाला ठाम विश्वासाने सांगतो, तुमचा श्वास जरी थांबला तरी येशू तुमचा हात सोडत नाही. आपण मेलो तरी देव आपल्याला सोडत नाही. कसं काय सांगतं डॉक्टर? तुम्हाला माहिती, दुसऱ्या राज्यामध्ये जर बारकाईने वाचलं आपण, त्या ठिकाणी पवित्र वचन आपल्याला सांगतं देवाचा सेवक आलिशा मरण पावला. त्याला एका कबरेत ठेवलं. बराच काळ लोटला आणि तिथं फक्त अस्थी शिल्लक राहिल्या. फक्त हाडं होती, हाडं. एका श्रीमंत माणसाची त्या ठिकाणी प्रेत आणलं, त्याचं मयत त्या ठिकाणी आणलं आणि जसं त्या ठिकाणी त्या प्रेताला आणलं, आलिशांच्या आस्थीला त्या माणसाचं शरीर लागताच तो मेलेला माणूस जिवंत झाला. हालेलुया. याचा असा अर्थ आहे आलिशा मेला तरी देवाने त्याला सोडलं नाही. आलिशाचं शरीर कुजलं, त्याची दुर्गंधी आली, पण त्याच्या देवाने तरी सुद्धा त्याला सोडलं नाही. प्रियांनो, त्याच्या हाडांचा शुष्कपणा वाढला, त्याचे हाड शुष्क झाले, पण तरी देव त्याला सोडायला तयार नाही. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण मेलो तरी आपला देव आपल्याला सोडत नाही. आपलं शरीर कुजलं तरी देव आपल्याला सोडत नाही. आपल्या हाडा जरी शिल्लक राहिले तरी आपला देव सोडत नाही. इतकं प्रेम या जगामधलं कुणीच आपल्यावरती करू शकत नाही. इतकं प्रेम, येशू सारखं प्रेम कुणी आपल्याला देऊ शकत नाही. आजपासून अनंत काळापर्यंत त्याचं कॅलेंडर कोणाच्या बापदादाला बनवता येणार नाही. त्या काळापर्यंत येशू आपला हात सोडणार नाही. हालेलुया. येशू आमचा हात सोडत नाही. आम्हीच येशूचा हात झटकतो. आज आपल्या जीवनात एक निर्णयाची गरज आहे. नाही, आज येशूकडं आपल्याला आरोळी मारायची आहे. येशूला आज म्हणायचं आहे, येशू तू माझा हात धर. एकदा काय येशूने तुमचा हात धरला तो तुमचा हात कधी सोडणार नाही. मृत्यू छायेच्या दरीतून जात असले तरी तो तुमचा हात सोडणार नाही. संकट जरी आलं तरी तो तुमचा हात सोडणार नाही. जीवनामध्ये कुठली परिस्थिती आली, येशू तुमचा हात सोडणार नाही. शाळेची एक्झाम असेल, आई पप्पा येणार नाही तिथं परीक्षेला, येशू बरोबर येईल. प्रेज द लॉर्ड. येशू तुमच्या बरोबर येईल. एक एक जीवनातला असा प्रसंग येतो त्यावेळेस आपण एकटं पडतो. पण एक लक्षात असू द्या, येशूने तुमचा हात धरलेला आहे. प्रेज द लॉर्ड. संकटाच्या दिवशी तू आपल्या देवाला आरोळी मार, म्हणजे तू तुझं सहाय्य करेल. या वचनावरती आपण विश्वास ठेवू. ज्या वेळेस येशूला आपण आरोळी मारतो,
आपल्या जीवनातलं संकट निघून जातं. पेत्राचा हात येशूने धरला, त्याला बाहेर काढलं. मेलेल्या त्या याईराच्या कन्येचा हात धरला, तिला जिवंत केलं. आपल्या जीवनात कुठल्या गोष्टीमध्ये मृतपणा आला असेल, आज येशूला त्या गोष्टीला स्पर्श करू द्या. आपल्या जीवनामध्ये काही संकट असेल, येशूला त्या संकटाला स्पर्श करू द्या. प्रेज द लॉर्ड. माझं चॅलेंज आहे प्रिय, मी सहज बोलत नाही. इस्रायल लोकांच्या मागं मिस्री सैन्य लागलं होतं. देवाने त्यांच्यासाठी तांबडा समुद्र दुभागला. समुद्र दुभागल्यानंतर सगळे इस्रायल लोक पलीकडे गेले. मिस्री सैन्य येत होतं, त्यांना वाटलं आपण पण समुद्रातून जाऊ. सगळे इस्रायल लोक त्या लोकांना पाहत आहेत, त्या सैन्याला. पण बायबल सांगतं इस्रायल लोकांनी त्या दिवशी मिस्रच्या सैन्याला शेवटचं पाहिलं होतं. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. त्याच्यानंतर इस्रायल लोकांनी मिस्री सैन्याला कधीच पाहिलं नाही. मिस्रचं जे सैन्य त्यांच्यावरती त्रास देणारं होतं, त्यांना संकटात पाडणारं होतं, जे त्यांची छळवणूक करणारं होतं, त्या सैन्याला इस्रायल लोकांनी परत कधीच पाहिलं नाही. कारण इस्रायल लोकांचा हात देवाने धरलेला होता. हालेलुया. आज तुमचा हात येशूने धरलेला आहे. आमेन. किती लोक म्हणतील? आणि जर इस्रायल लोकांसारखा हात येशूने आज रात्री आपल्याला धरलेला आहे. जर तुमच्या शरीरावरती गाठ असेल, त्या गाठीकडे शेवटचं पाहून घ्या, कारण ती आज रात्रीनंतर तुम्हाला दिसणार नाही. जर तुम्हाला वाटत असेल तुमच्यावरती कर्ज आहे, त्या कर्जाचा एकदा शेवटचा विचार करून घ्या, कारण आज रात्रीनंतर ते कर्ज तुमच्यावर नसणार, ते कर्ज क्रुसावर घेतलं जाणार आहे. आज रात्री जर तुमच्या जीवनामध्ये अंधारी सत्ता असेल, संकट असेल, गरिबी असेल, दारिद्र्य असेल, अशांतता असेल, त्या घराकडे शेवटचं पाहून घ्या. देव तुम्हाला शांतीने भरलेलं जीवन देत आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. निश्चित आज रात्री देव प्रत्येकाला आशीर्वादित करणार आहे. देव चिन्ह आणि चमत्काराद्वारे त्याच्या लोकांची भेट घेणारा परमेश्वर आहे. देवाच्या लोकांनो, मी सहज बोलत नाही, नीट लक्ष देऊन ऐका. आज रात्री तुमचं जीवन परिवर्तित होण्याची गरज आहे. परिस्थिती जणू घाबरली, अवघी परंपरा मेली, अवघी परंपरा मेली. रात्र ही अंधारी सरली, रात्र ही अंधारी सरली, रात्र ही अंधारी सरली. माझिया भोवती हाताचे कुंपण, माझिया भोवती हाताचे कुंपण.